माझं सांगणं आहे तुम्हाला दादा, तुम्हाला जर जीवन जगायचं असेल जसं छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले ना तसं जीवन आपल्याला जगायचे. कारण सांगू, आज आपल्या गळ्यात माळ, आपल्या गळ्यामध्ये टाळ, आपल्या बाळावर बुक्का, आपल्या कपाळावर कुंकू, आपल्या दारात तुळस, आपल्या मंदिरावर कळस जर कोणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. तर लोक आम्हालाही प्रश्न करतात, ताई राजांचा इतिहास कीर्तनामध्ये सांगतात तुमचे राजे का देव होते का? मला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे. एवढे उपकार राजांचे आपल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले दादा. आज भगवी पताका लावण्याचा अधिकार तुम्हाला मला प्राप्त झाला. मंदिरावरती ही मंडपमध्ये भगवी पताका आपण लावले जाते, हे स्वतंत्र आज तुम्हाला मला प्राप्त झालं. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे झालेलं आहे. आज राज घडले नसते या ठिकाणी एवढा मोठा सप्ताह करण्याचं स्वतंत्र तुम्हाला मला प्राप्त झालं नसतं. राजा घडले म्हणून हे स्वतंत्र आहे. आज आपल्याला स्वतंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे स्वतंत्र आहे. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला. किती? अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला. आपलं 16च आहे, मावा खाऊन रोडला थुकत आहे. महिला मंडळ, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, आला तरी येऊ द्या. सांगू तुम्हाला, कुठं चालली आज आपली युवा पिढी? कुठेतरी राजांचे विचार आचरणात आणा दादा. राजांची जयंती आली की पोरं म्हणतात, राज परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राज कशाला जन्माला यायचं? तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला कशाला जन्माला यायचं? राजांनी वाटत असेल राजा जन्माला यावे, तुम्हाला अगोदर मावळा व्हावं लागेल, राजांसारखी दाढी वाढवायची, राजांसारखी चंद्रकोर लावायची. यानं छत्रपती शिवाजी महाराज होता येणार नाही. कसा घडवलं स्वराज्य, कसं घडवलं हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं जातं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तसे संस्कार केले होते. राजांची जयंती आली की आपल्या भारतातली पोरं डीजे लावतात, दारू पितात, मावा खातात आणि डीजे समोर नको नको ते गाणी लावून नाचतात. तुम्हाला सांगू दादा, आपला राजा होता राजा, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता आपला. माझं सांगणं असेल यात युवा पिढीला, तुमची बहीण म्हणून तुम्हाला मी सांगेल, रात्री 12च्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. तुम्हालाही माझं सांगणं आहे दादा, आज बलात्काराची जी प्रकरण वाढली जात आहेत, कुठेतरी थांबावं, यानं कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जी बलात्काराची प्रकरण वाढली जातात, तुम्हालाही रात्री बेरात्री 12च्या नंतर जर तुमच्या डोळ्याला एखादी स्त्री एकटी दिसत असेल, तिचा आई समान, बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. हीच खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होईल. काळाची गरज आहे. येणारा काळ फार वाईट आहे. आपले राजे होते असे तसे नव्हते. दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन स्वराज्य राजांनी उभं केलं नाही. रक्त सांडलं या मातीमध्ये. तेव्हा आज तुम्हाला मला हे स्वतंत्र प्राप्त झालं. कसं घडवलं राजांनी स्वराज्य? गीतातून सांगितलं जातं. हाती तलवार घेऊन माझ्या राजानं घातलंय माझ्या
पाकिस्तानातले तुम्ही जोरात म्हणा की जरा हातवर करा करावर ज्यांना राजांचा स्वाभिमान आहे ते हात वरती करा आणि जोरात म्हणायचं. राजांचं नाव जरी घेतलं तरी माणसाचं रक्त सळसळलं पाहिजे. जोरात म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की. माझ्या राजानं घेतलंय आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. इथंच नाचायचं, दुसरीकडे कुठं नाचायचं नाही. तिथे आपले डीजे समोर नसतात. आवाज वाढव डीजे तुझ्या, तिथं नाही नाचायचं. नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचलं पाहिजे माणसानं. ऐका, जीवन असं जगायचंय. राजांनी स्वराज्य उभं केलं, आपल्यासारखं नाही केलं. कष्ट, राजांचा इतिहास कधीतरी वाचा, जीवनात आचरणामध्ये आणा. मला सांगायचं तुम्हाला एकच, माणसानं जीवन कसं जगायचं. मला दादांना सांगितलं ताई तुम्हाला पाटलांवरती थोडंसं बोलावं लागेल, शेवटचे 5 मिनटं तरी तुम्हाला बोलावं लागेल. मी म्हटलं दादा कीर्तनात नको बोलायला, पण ते म्हटले बोलावंच लागेल. तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर 5 मिनटं तुमच्या मी अजून घेते. काय अडचण नाही ना? हा नाही ना? हा. माणसानं जीवन कसं जगायचं आज आपण पाहतोय. मनोज काका समाजासाठी लढतायत. बऱ्याच लोकांनी, कोणाच्या जातीवाद मी इथं करणार नाहीये, फक्त मला त्यांचं सांगायचंय. काका समाजासाठी आज लढतायत, जेणेकरून आपला जो मराठा समाज मागं पडलेला आहे या समाजाला कुठंतरी आरक्षण भेटावं, आमची गोरगरिबांची लेकरं कुठंतरी उंच पदावर जावीत, एवढाच हेतू अंतकरणात ठेवून काका समाजासाठी लढतायत. 17 दिवस उपोषण करणारा हा माणूस फक्त समाजासाठी लढायचं, समाजासाठी मरायचं एवढंच ध्येय अंतकरणात आहे. आणि तुम्हाला सांगू एक वाक्य मी त्यांच्यासाठी बोलत असते. आजपर्यंत या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण सरकारलाही सांगा संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही मनोज जरांगे पाटलांचा दरारा, मनोज जरांगे पाटलांचा दरारा. लढायचंय समाजासाठी, मरायचंय समाजासाठी. हा जो मराठा समाज आज एकत्रित केलाय काकांनी, ही सोपी गोष्ट नाहीये दादा. एक
अभिमान म्हणून सांगत नाही मी, पण मला सांगायचं तुम्हाला, हा समाज आज एकत्र केलाय. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगात दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटील. आमचा जो मराठा समाज मागं पडलाय, आमची गोरगरिबांची लेकरं, MPSC UPSC करणारी जी मुलं आहेत, महिला मंडळ, आपली लेकरं तालुक्यावर जिल्ह्यावर शिकण्यासाठी जातात, भरपूर अभ्यास करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पण जेव्हा मेरिट लागतं ना, आपल्या मराठा समाजाच्या लेकराला बाजूला फेकलं जातं. फक्त आरक्षण नाही म्हणून बाजूला फेकलं जातं. मग या हक्कासाठी, या आरक्षणासाठी तुम्हाला मला सुद्धा लढावं लागणार आहे. एक छोटंसं गीत त्यांच्यावरती मी तयार केलेलं आहे, तेवढं गीत म्हणते आणि सेवेला पूर्ण विराम देते. आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं, आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं. एकाच रंग पटलानं सारं सरकार हलवलं, एकाच रंग पटलानं सारं सरकार हलवलं. आईच्या पोटी जन्माला गेला माथोरिया गावामध्ये रोपटं उगवलं, माथोरिया गावामध्ये रोपटं उगवलं. एकाच दादा, जाता जाता एकच वाक्य मी देऊन जाईन. माणसानं जीवन कसं जगावं, जगायचं कसं, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण शिकलं पाहिजे. हे जीवन जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण शिकलं पाहिजे. मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडनं आपलं शिकलं पाहिजे. आणि माणसानं जीवन जगत असताना लढावं कसं हे मनोज जरांगे पाटलांकडनं आपण शिकलं. म्हणून चांगलं जीवन जगा. चांगलं जीवन जगलं तर तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने 2 हात वरती घ्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ पाठीमागं बसलेले करा, सगळे करा. ओट्यावर बसलेले, खाली बसलेले करा, सगळे घरात बसलेले. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, हात वर करा. प्रेमाने म्हणा सगळ्यांनी. विठोबा रखुमा
यथामथी यथावकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा, जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. अगदी सुंदर असं आपण सर्व गावकरी मंडळींनी, युवा पिढीने हे केलेलं सुंदर असं आयोजन नियोजन परत एकदा सर्व तरुण बांधवांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. सरपंचांनी फोन केला त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. सर्व गुणीजन मंडळी कीर्तनासाठी उपस्थित राहिली त्यांच्याही चरणी परत एकदा नतमस्तक होईल. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. श्री हरिभक्तीपरायण गंगाभाऊ अकोलीकर त्यांना साथ करतील.